धाकट्या पंढरीत बीडच्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार। ट्रस्टवरील 2 पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक घोटाळा, महंत शिवाजी महाराजांचे आरोप। नारायणगडवर भ्रष्टाचाराचे आरोप, वारकरी संप्रदायात खळबळ। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिला भव्य दिव्य दसरा मेळावा बीडच्या श्री क्षेत्र नारायणगडावर घेतला आणि तेव्हापासून राज्यभरात नारायणगडाची चर्चा होऊ लागली। मराठवाड्यातील लाखो भाविकांच्या या धाकट्या पंढरीत नारायणगडावर आर्थिक बाबतीत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। बळीराम बबनराव गवते आणि शिये जाधव, हे शिये जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी, हे लिखाण करतात, काय ऑडिट करतात म्हणून त्यांना घेतलं। अजून 5 वर्षाचं ऑडिट नाही त्यांनी केलं, नुसतं होकार देऊन सबमिट झालं, आमकं झालं, आम्हाला घोळीत चाललं। आणि आम्ही म्हणलं वा 4-2 जमिनीची विक्री आहे, तुम्ही शासनाकडे परवानगी आणा। वर्ष झालंय परवानगी नाही आणि तीच टाकतात। यांनी जमिनी विकल्या, यांनी प्रॉपर्टी विकली, काय विकली, कशासाठी विकली हे त्यांनाच माहीत। हे आरोप चाललेले आहे, घणाघात चाललेला आहे। ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांच्याकडून आर्थिक गैरव्यवहार झाले। गडावर 25 कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला। गडासाठी निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणलेला, मात्र टेंडर मिळवण्यासाठी गवते आणि जाधवांचा आग्रह होता। मात्र टेंडर न दिल्यानं बदनामी करत त्यांनी कोर्टात चुकीची माहिती दिली। ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर उलट या प्रकरणात महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिलं याचे सर्व पुरावे असल्याचं सांगत आरोपांचं खंडन केलंय। व्हिडिओ ऑडिओसह पत्रकार परिषदेत याबाबत पुरावे सादर करू असा दावा बळीराम गवते यांनी केलाय। आमच्या जवळपास 15-20 गावचे जे खेडे ते लोकांना हे मान्य नाही की गडावर एकच माणूस नको। ठीक आहे, उद्या मी राजीनामा देईन, मी म्हणून माझ्या मुलाला घ्या, उद्या साहेब म्हणते माझ्या मुलाला घ्या, सीए साहेब म्हणते माझ्या भावाला घ्या। मग गड काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का? काय गड? प्रत्येक जणांना जर नातेवाईक तिथं आणून बसवले तर मग भक्तांनी काय करायचं? द्या ना तुम्ही सगळ्या, आज सगळ्या ट्रस्टीला खुलं आव्हान करतो, तुम्ही राजीनामे द्या, आम्ही राजीनामे येऊ द्या, नवीन माणसं नवीन पोरं बसू द्या ट्रस्टीवर। करणार आहे तुम्ही विनाकारण काहीतरी चांगला हेतू साध्य करण्यासाठी कुणाला तरी बदनाम करायचं, कुणाला तरी डोक्यावर खापर फोडायचं आणि ते पण कुणाच तरी सांगण्यावर। आणि अशी हिंमत असेल तर नारायण महाराज समाधी वाट ठेवायचा, मी बाबाला पुतळ्याचा सगळा हिशोब दिलाय। मराठवाड्यातल्या लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेले नारायणगडावर आलेल्या निधीबाबत, भाविकांनी दिलेल्या देणग्यांबाबत स्वतः महंतांनी केलेल्या या आरोपानंतर आता वारकरी संप्रदायातही खळबळ उडाली आहे। आता या प्रकरणातील चौकशीकडे नारायणगडाच्या लाखो भाविकांचं लक्ष असेल। झी 24 ताससाठी महेंद्र मुधोळकर, बीड।